हॅलो मैत्रिणींनो, स्टिचन हॉस्पिटलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण काल जे बघितलं होतं की काल तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला जे क्लाससाठी पाहिजे असणार मटेरियलची माहिती सांगितली होती, टेपची माहिती सांगितली होती। तर आपण आता याच्यानंतरचं जी पुढची स्टेप आहे ती आहे ब्लाऊजचं मेजरमेंट कसं घ्यायचं। तर सगळ्यात पहिली गोष्ट आता ते तुम्हाला जर ब्लाऊज बनवायचं आहे तर ब्लाऊजचं मेजरमेंट सुद्धा घेता आलं पाहिजे। ते पण गरजेचं आहे की तुम्हाला कुठलंही ब्लाऊज येऊ द्या मेजरमेंटला ते तुम्हाला घेता आलं पाहिजे। एक दिवस मी तुम्हाला बॉडी मेजरमेंट पण दाखवणार आहे। आता सध्या आपण ब्लाऊज मेजरमेंट बघूया, म्हणजे तुम्हाला दोन्ही पद्धती लक्षात येईल की बॉडीवर मेजरमेंट कसं घ्यायचं आणि त्याच्यानंतर जे रेडीमेड ब्लाऊज आहे म्हणजे तुमच्याकडे जे स्टिचिंगला आलेलं आहे मेजरमेंटसाठी त्याचं मेजरमेंट कशाला घ्यायचं। तर सगळ्यात पहिली गोष्ट आता आपल्याला आता हे माहिती असलं पाहिजे की आपल्याला ब्लाऊजची मापे कोणती कोणती पाहिजे असतात। तर आपण सगळ्यात पहिले ते बघूया। तर सगळ्यात मी जे इथे आहे एक रेडी करून ठेवलेलं होतं की आपल्याला कोणती कोणती मापे पाहिजे असतात। तर हे आहे सगळ्यात पहिले लागणारी मापे, मी तुम्हाला स्क्रीनवर पण देणार आहे, पण दोन्ही पण मी लिहून ठेवलेलं आहे की जेणेकरून आपल्याला व्हिडिओ खूप मोठाही होणार नाही आणि तुमचंही लवकर होऊन जाईल। तर सगळ्यात पहिले आपल्याला पाहिजे असते ब्लाऊजची उंची। मी इथे इंग्लिशमध्ये पण लिहिलेलं आहे की ज्यांना थोडासा म्हणजे जर मराठीचा प्रॉब्लेम आहे तसं तर त्या इंग्लिशमध्ये पण लक्षात येऊन जाईल त्यांना। तर सगळ्यात पहिले असतं ब्लाऊज उंची, त्याच्यानंतर चेस्ट घेर। तर चेस्ट घेर तर काय हे तुम्हाला उंची म्हणजे पूर्ण ही ब्लाऊजची हाईट। चेस्ट घेर म्हणजे हा असतो आपला इथे जे चेस्ट असती त्याचा पूर्ण राऊंड असतो। त्याच्यानंतर कमर घेर म्हणजे हा इथला ब्लाऊजचा हा पार्ट खालचा कमर घेर। त्याच्यानंतर पुढचा गळा म्हणजे हा तुम्हाला आता नॉर्मली ही गोष्ट तुमच्या लक्षात येतेच, पुढचा गळा म्हणजे जो समोरचा पार्ट आहे आपला त्याचा आपल्याला गळा घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण जे घेणार आहोत ते आहे बॅक नेक म्हणजे मागचा गळा आणि बाहीची लांबी, बाहीची रुंदी, बाही घेर पण म्हणू शकता तुम्ही आणि बाही रुंदी पण असं म्हणू शकता। आणि त्याच्यानंतर आहे शोल्डर तर हे खूप काही ब्लाऊजमध्ये कंटिन्यू लागत नाही। जर तुम्ही बोटनेकचे ब्लाऊज वगैरे बनवणार असेल तर त्याच्यासाठी आपल्याला शोल्डर लागतं, नाही तर रेग्युलर आपल्या शोल्डरचं माप असतं 5.5 ते तुम्हाला कंटिन्यू टाकायचं असतं। आणि गळा रुंदी काहीची कमी जास्त ही रुंदी असते त्याच्यामुळे तुम्ही एक घेऊ शकता गळा रुंदी। आता हेच मी इथे इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे, फुल हाईट, चेस्ट राऊंड, वेस्ट राऊंड, फ्रंट नेक म्हणजे पुढचा गळा, बॅक नेक मागचा गळा, स्लीव्ज हाईट म्हणजे बाहीची लांबी, स्लीव्ज राऊंड बाहीची रुंदी, शोल्डर आणि नेक विथ। तर चला सगळ्यात पहिले तुम्ही याचा हवं तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा मग हे बघूनच तुमच्या बुकमध्ये पण लिहून घेऊ शकता। आता याच्यासाठी पण तुम्हाला एक स्पेशल बुक करायचीच आहे की जेणेकरून मी तुम्हाला जर तुम्ही करणारच असेल क्लास, जर व्हिडिओ बघून कोणीतरी क्लास करते तर त्यांना पूर्ण बुकमध्ये लिहून जर ठेवलं तर सोपं पडेल। म्हणजे प्रत्येक वेळेसच व्हिडिओ बघावं किंवा मग तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्हिडिओ बघितल्याशिवाय जमणार नाही असं होणार नाही। तुम्ही जर बुकमध्ये लिहून ठेवलं त्याच्यानंतर जर बुकमध्ये जे मेजरमेंट लिहून दिल्याच्यानंतर तशी प्रॅक्टिस करणार असेल तर तुम्हाला अगदी म्हणजे तुम्ही जसं बाहेरून क्लास करताय तसं होऊन जाईल। म्हणजे प्रत्येक वेळेस व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला ब्लाऊज कट करता येणार नाही असं होणार नाही, तुम्ही तुमच्या मनानेही ब्लाऊज कटिंग करू शकता। आता याच्यानंतर मी काही मेजरमेंट पण जे देणार आहे नंतर की जेव्हा तुम्ही 1 टक्स 2 टक्सचे ब्लाऊज करणार आहात त्याचं मेजरमेंट कसं टाकायचं आहे हे पण तुम्हाला बुकवर तुम्ही लिहून घेऊ शकता। त्याच्याकडे तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक स्पेशल अशी छोटीशी बुक बनवू शकता, नसेल तर हरकत नाही, म्हणजे तुम्हाला नसेल बनवायचं तर काही हरकत नाही। तर सगळ्यात पहिले आपण घेऊया ब्लाऊजची उंची। तर जी आपली ब्लाऊजची उंची घ्यायची आहे आपल्याला तर ती आपल्याला बॅक साईडनी घ्यायची असती। मी सगळं तुमच्या म्हणजे इथे समोरच ठेवते की जेणेकरून तुम्हाला काही कन्फ्युजन व्हायला नको आहे की म्हणजे काय घ्यायचं आहे एक्स्ट्रा असं काही कन्फ्युजन व्हायला नको आहे म्हणून। तर सगळ्यात पहिले आपण घेऊया ब्लाऊजची उंची। तर ब्लाऊजची उंची घेताना आपलं हे जे शोल्डर असते तर तुम्ही कुठलेही ब्लाऊज घ्या, हे असो या कटोरीचं असो। आता हे माझ्याकडे कटोरीचं पण ब्लाऊज आहे, जर तुम्हाला याची पण घ्यायची असेल हाईट, आता तुम्हाला दोन्ही ब्लाऊजमध्ये दाखवते। हा जे खालचं आहे ते आहे प्रिन्सेस कट आणि हे जे आहे कटोरी। तर तुम्हाला काही हरकत नाही, हे थोडंसं म्हणजे मोठं मेजरमेंटचं आहे आणि कटोरी आहे तर तुम्ही सगळ्यात पहिले असंही करू शकता किंवा याचंही घेऊ शकता। माप घेताना तुम्हाला कटोरी किंवा प्रिन्सेस कट असं काहीही नाही आहे, तुम्ही कुठल्याही ब्लाऊजचं एक मेजरमेंट सेम घ्यायचं आहे की जसं बाकीच्या घेतो तेच। तर चला बघूया। तर आपल्याला ब्लाऊजचं मेजरमेंट घेताना उंचीसाठी हे जे शोल्डर जॉईंट केलेलं असतं तिथून पकडायचं आहे तर खाली लास्टपर्यंत। जर तुमचं ब्लाऊज थोडंसं जुनं असेल तर तुम्ही त्याला थोडंसं असं स्ट्रेच करू शकता की मेजरमेंटला आलेले ब्लाऊज थोडेसे जुने झालेले असेल तर
आता हे बघा आपली आहे इथे 13, तर आपली पूर्ण उंची आहे रेडी 13 इंच आपल्याला, तर आपण ती 13 लिहून घेणार आहोत. 13 इंच. जर एक्स्ट्रा सांगितलेलं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करू शकता. जर तुम्हाला सांगितलं एक लाईननी की हे जे रेडी आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच वाढवा, 1 इंच वाढवा, त्याच्यानंतर मग तुम्ही 13.5 14 असं घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे जो चेस्ट घेर. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते आहे आपलं चेस्ट घेर. तर चेस्ट घेरसाठी आपण ज्या बाजूने आपण हुक लावलेले असतात त्या बाजूने आपल्याला मोजायचं आहे. तर चेस्ट घेर आपल्याला हुकच्या पहिल्या हुकपासून तर मार्जिनपर्यंत जी शिलाई आहे सरळ बाजूने ती मोजायची आहे. ती आहे आपली 9. तर 9चा आपल्याला 4th काढायचा आहे. म्हणजे कसा पूर्ण राऊंड. हे बघा हा एक पार्ट आणि पाठीमागचा 2 म्हणजे हे 2. तर आपला पूर्ण राऊंडचा जो घेर काढायचा असतो तो आपल्याला एकापेक्षा 4 पट असतो. म्हणजे जर इथे तुमचं 9 असेल तर तुमचं त्याला 9नी तुम्हाला हे करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. म्हणजे 9 गुणिले 4 तर याचं उत्तर येतं 36. म्हणजे तुमचं राऊंड आहे 36. हा जर पूर्ण पकडला तो येतो 36. पूर्ण हे जे हुक आहे हे लावून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला 2 पद्धतीने मोजायला सोपं जाईल. मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने सांगून देते. ह्या राऊंडपासनं तर इथपर्यंत हे थोडंसं तुम्हाला थोडंसं नॉर्मली स्ट्रेच. हे बघा हे येत आहे 18. हे थोडंसं स्ट्रेच इथे करावं लागेल की जेणेकरून इथे आपला जो फुगा असतो तो, त्याच्यामुळे थोडंसं डबल मोजल्यापेक्षा तुम्हाला सिंगल मोजलं तर सोपं जातं. 18चा डबल येतो 36. जर तुम्ही असं मोजलं तर तुम्हाला डबल करायचं आहे. जर एक साईड मोजलं त्याचं तुम्हाला 4th घ्यायचं आहे. म्हणजे ही फक्त आपली एक बाजू झाली, ही दुसरी बाजू आणि पाठीमागच्या 2 बाजू म्हणजे 4. नेहमी इथे जर तुमचं 8 आलं तर तुम्हाला 8 म्हणजे जर इथे तुमचं उत्तर 8 भेटत असेल तुम्हाला तर इथे पण तुम्हाला 4नीच गुणाकार करायचा आहे. त्याचं उत्तर येतं 32. म्हणजे तुमची चेस्ट राऊंड येतो 32. आता आपल्या इथे आलेलं आहे 9. तर तुम्ही इथे बघू शकता आपल्या इथं आहे 9. तर ते 9 म्हणजे 9 गुणिले 4 9 चौक 36. त्याचं आपलं चेस्ट राऊंड आहे 9. त्याच्यानंतर आपलं वेस्ट मोजायची आहे. तर वेस्टला पण आपण याच पद्धतीने मोजू शकतो. आता इथे काय करायचं आहे तुम्हाला, वेस्टला जर काही वेळेस काय होतं की आपण जे ब्लाऊज सूट आपल्याला जे येतं मेजरमेंटला, आता हे तर बरोबर आहे ह्या पद्धतीने असं, पण काही खूप वेळा काय होतं की समोरची बाजू लूज असते, पाठीमागची टाईट असते. जेव्हा तुम्ही असं पकडणार तर असं पकडल्याच्या नंतर तुमचे दोन्ही भाग सरळ राहत नाहीत. काही वेळेस काय होतं, भरपूर वेळा जे मेजरमेंटला येतात त्यांचे ब्लाऊज असे असतात. म्हणजे जर तुम्ही जर दोन्ही भाग पकडले तर ब्लाऊज असं चाललं जातं, म्हणजे पुढचा भाग खाली चालला जातो, ते बरोबर असं सरळ राहत नाही. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण हुक ओपन करायच्या. त्याच्यानंतर हा पूर्ण खालचा कमर घेर पूर्ण मोजून घ्यायचा आहे. म्हणजे हा जो बरोबर जेवढा आहे तेवढा येऊन जातो. तर आपला इथे कमर घेर आहे 30 इंच. ठीक आहे. तर आपण इथं कमर घेर लिहिणार 30. आलं लक्षात. जर तुम्ही एक सिंगल मोजलं तर सिंगलचंही तुमचं तेच येणार. ते जे आहे आपलं येत आहे 7.5. तर 7.5चा जो 4th आहे म्हणजे 7 चौक 28 आणि वरचं 2 इंच 3. तर तुम्ही जर 7.5ला पण जर परत तेच आहे 7.5 गुणिले 4 केलं तर तुमचं उत्तर येणार 30 इंच. त्याच्यामुळे हा जो राऊंड आहे पूर्ण तो मोजला तर तो येतोय तुमचा 30 इंच. हे झालं तुमचं कमरचं घेर, कमर घेर. त्याच्यानंतर पुढचा गळा. तर पुढचा गळा जो मोजायचा आहे तो आता हा थोडासा नॉर्मली त्यांनी थोडासा व्ही शेपमध्ये दिलेला आहे. मी तुम्हाला राऊंडवाला नेकचं दाखवते किंवा तुम्हाला हा पण एकदा मोजून दाखवते. हा नॉर्मली म्हणजे राऊंडेड व्ही शेप आहे, थोडासा असा म्हणजे राऊंडेड व्ही आहे, खूप सगळंही राऊंड नाही आहे. तर एक पद्धत अशी असती क्रॉस. जर क्रॉस मोजली म्हणजे आपल्याला ती मोजायची असती शोल्डरपासनं, जो आपला शोल्डरचं जे लाईन आहे बरोबर त्यापासनं तर इथपर्यंत. जर तुम्ही क्रॉस मोजलं तर ते येतं आहे 7 इंच. तुम्ही इथे बघू शकता क्रॉस मोजलं तर 7 इंच. तेव्हा जर क्रॉस मोजलं तर तुम्हाला मेजरमेंट जेव्हा टाकताय तुम्ही तेव्हा ते पण तुम्हाला क्रॉस मोजूनच टाकावं लागणार जर तुम्ही क्रॉस मोजताय. जर सरळ जर केलं म्हणजे 2 पद्धत असतं, एक असं असतं आणि त्याच्यानंतर एक ही पद्धत असते. हा टेप आपल्याला सरळ ठेवायचा आहे शोल्डरपासून खाली आणि हा जो गळा आहे
हा जो गळा आहे त्याच्या साईडनं आपल्याला ही जी पट्टी असती ती बरोबर आपल्याला ह्या गळ्याच्या इथे ठेवायची आहे. तर तो येतोय आपला, हे बघा तुम्ही इथे बघू शकता, तो येतोय आपला 6.25 इंचाचा. तुम्ही इथे बघू शकता 2 लाईन आहे एक्स्ट्रा, तो येतोय 6.25 इंच. तर आपला नेहमी क्रॉस आणि सरळमध्ये अर्धा इंचाचा फरक तर पडतोच. तर तुम्ही जर सरळ मोजलं तर तुम्हाला सरळ 6.25 टाकायचं आहे, जर क्रॉस मोजलं तर क्रॉस टाकतानाच 7 टाकायचं आहे. तुम्ही कोणती एक पद्धत लक्षात ठेवू शकता, मी तुम्हाला दोन्ही सांगितलेले आहे. तेव्हा तुम्ही असं इथे लिहू शकता क्रॉस 7 इंच जर क्रॉस टाकलेला असेल तर, आणि जर सरळच टाकलेला असेल स्ट्रेट तर मग इथे तुम्ही स्ट्रेट लिहून 6.25 म्हणजे 1 आणि 3 2 लाईन, तर असं लिहू शकता 6 आणि 2 लाईन. त्याच्यानंतर मागचा गळाही मोजताना आपल्याला हा जो आहे असंच क्रॉस मोजायचा आहे मिडलला, तो आहे 10 इंचाचा. हा झाला तुमची गळा मोजण्याची एक पद्धत. त्याच्यानंतर जर तुम्हाला अजून बॅक साईडच्या दोन्ही पाहिजे असेल तर त्यावेळेस आपण काय करायचे आहे, ही जी खालची पट्टी असते ती मोजायची 3 इंच. आता आपला बरोबर 13ची हाईट आहे, 10चा गळा, 3ची पट्टी म्हणजे बरोबर 10चा गळा राहिला, 3ची पट्टी आणि 13मधून 3 मायनस केली म्हणजे राहिले 10 इंच. तर बरोबर आपला 10चा गळा निघालेला आहे. तुम्ही या पद्धतीने मोजू शकता. किंवा आपली ही जी पट्टी आहे 3 इंचाची, तर तुम्ही मेजरमेंट टाकताना खालची पट्टी 3 इंच, आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायची आहे, म्हणजे आपण वरतून असे 3.5 सोडणार आणि इथून गळ्याचं मार्किंग करणार. हे मी तुम्हाला जेव्हा आपण मेजरमेंट टाकतो तेव्हा सांगते. किंवा मग तुम्ही असंही लिहू शकता, मागचा गळा जो आहे तो 10 इंचाचा आणि बॅक पट्टी ती पण एक आपल्या ब्लाऊज चुकावू नये कुठे म्हणून आपल्याला एक मेजरमेंट घेताना लिहून ठेवायचं आहे. बॅक साईडची जी पट्टी आहे ती आहे 3 इंचाची. तुम्ही इथं तुमच्या याच्यात लिहू शकता, म्हणजे मग तुम्हाला लिहू येता येईल. किंवा तुम्ही मराठीमध्ये पण असं टाकू शकता की बॅक पट्टी 3 इंच. जर तुम्ही एवढं व्यवस्थित मेजरमेंट घेणार असाल तर तुमचं ब्लाऊज कुठेच चुकणार नाही. आता स्लीवची लांबी, तर स्लीवची लांबी जी आहे आपली तर ती आपल्याला अशी मोजायची आहे. हा भाग बरोबर सरळ करून घ्यायचा आहे. इथे जे शोल्डर आहे, आता ब्लॅक कलर असल्यामुळे तुम्हाला थोडंसं म्हणजे शिलाई दिसत नसेल, किंवा मग तुम्हाला मी इथे थोडंसं प्रॉब्लेम होत असेल ब्लॅक कलरमुळे, थोडंसं इथे जे आपली शोल्डरला लावलं आहे, शोल्डरपासून म्हणजे बाही जी लावलेली आहे आपल्या शोल्डरला, बाहीपासून तर इथपर्यंत मोजायची आहे. ती आहे 3.5 इंच. हे बघा तुम्ही इथं बघू शकता आपली, मी हे शोल्डर सोडून दिलेलं आहे. जिथून बाही लावलेली आहे तेच मी हात पकडलेला आहे, इथून बाही लावलेली आहे तर ते पकडलेलं आहे. ते आहे 3.5 इंच. आणि रुंदी लगेच मोजायची आहे. तर आपण इकडे पण बघू शकता, आपण हे पण म्हणजे बघून घेताना बघून घ्यायचं की दोन्ही बरोबर आहे का, 3.5 बरोबर. आणि आपल्याला इथे रुंदी मोजायची आहे, तर रुंदीला पण आपण असंच पकडणार की जेणेकरून व्यवस्थित, किंवा तुम्ही ह्या साईडनं पण पकडू शकता की जिथे शिलाई मारलेली आहे, म्हणजे तुम्हाला शिलाईचं पण लक्षात येऊन जाईल. म्हणजे इथे जी आपली शिलाई दिलेली आहे तर ह्या कॉर्नरपासून शिलाईपर्यंत जी ब्लाऊजची शिलाई आहे ती आहे 6 इंच. असंही मोजू शकता उलट्या साईडनी, किंवा हे पूर्ण असं सरळ पकडून हा जो जॉईन आहे तिथपर्यंत तुम्ही इथे मोजू शकता. मी तुम्हाला दोन्ही पद्धती, प्रत्येक याच्यामध्ये दोन्ही पद्धती सांगितलेल्या आहे, ज्या तुम्हाला सोप्या जाते ते तुम्ही करू शकता. ते पण आलंय आपलं 6 इंच. सगळीकडून उत्तर एकच भेटतं, फक्त मोजायची पद्धत वेगळी असती. आपली लांबी आहे 3.5 इंच आणि रुंदी आहे, जो घेर आहे तो आहे 6 इंचाचा. त्याच्यानंतर शोल्डर आपण कंटिन्यू 5.5 इंचच टाकतो. आता जी रुंदी आहे ती आपण शोल्डरवरती मोजू शकतो. जर आपण 5.5चा नेक टाकलेला आहे तर आपले जे शोल्डर आहे ते किती ठेवलेलं आहे त्यांनी, ते आहे 2.5 इंचाचं. मग 5.5 आणि 2.5 म्हणजे 2.5 इंचाची आपली गळा रुंदी टाकायची आहे आपल्याला कंटिन्यू. हे दोन्ही मेजरमेंट तुम्हाला कंटिन्यू लक्षात ठेवायचे आहे. 5.5 आणि गळा रुंदी हे आपण नेहमी 5.5चं शोल्डर टाकणार आणि गळा रुंदी 2.5च टाकणार. हे खूप जास्त म्हणजे 35च्या वरती चेस्ट गेल्याच्या नंतर किंवा 40च्या वरती चेस्ट गेल्याच्या नंतर आपण हे मेजरमेंट चेंज करतो. तर ते तर तुम्हाला हळूहळू लक्षात येईलच. सेम हेच मेजरमेंट आपल्याला इथे जे सांगितलेले पूर्ण उंची वगैरे तेच खाली तुम्ही इंग्लिशमध्ये असेल तर तुमचं तुम्ही लिहून घेऊ शकता. तर तुम्हाला आज हे सांगितलेलं आहे आपण की ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं. आता हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे म्हणून मी
नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की ब्लाऊजचं जे माप आहे जे घेतलेलं आहे ते पेपरवर टाकायचं आहे कसं, किंवा मग मी बोर्डवर पण लिहून देणार आहे की तुम्ही ते पण बघून टाकू शकता की तुम्हाला कसं टाकायचं आहे. आणि मी एक पेपरवर पण टाकून दाखवणार आहे आणि बोर्डवर पण मी पूर्ण लिहून देणार आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते पण बुकमध्ये लिहून घेऊ शकता. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघूया की आपल्याला हे जे मेजरमेंट आहे, मी उद्या हेच कंटिन्यू करणार आहे. हे मेजरमेंट जे घेतलेलं आहे ह्याच मेजरमेंटवरती तुम्हाला ब्लाऊज स्टिच करून दाखवणार आहे. तर आपण उद्या बघूया, उद्याचा जो पुढचा व्हिडिओ येईल नेक्स्टचा, तर त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया की हे जे मेजरमेंट टाकलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला ब्लाऊज म्हणजे पेपरवर मेजरमेंट कसं घ्यायचं आहे हे बघणार आहे. आता मी डायरेक्टली कपड्यावर पण टाकू शकते, पण ज्या स्टार्टिंग करत आहे की म्हणजे ज्यांनी सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठी पेपरच यूज करावा लागणार आहे. त्याच्यामुळे मी हा एक पहिला तरी मी पेपरवरच दाखवणार आहे की तुम्हाला पहिलं कसं 1 टक्सचं जे ब्लाऊज आहे की ते पेपरवर कसं कट करून कपड्यावर टाकायचं आहे. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओमध्ये थोडंसं ब्लर झालेलं होतं म्हणून मी हे मेजरमेंट परत तुम्हाला क्लिअरली टाकलेलं आहे. थँक्यू.